नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात वाहन चोरी आणि घरफोडीच्या घटनांचा पर्दाफाश करत पोलिसांनी मोठी कारवाई केली। पोलिसांनी एका आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं असून तब्बल 5 गुन्ह्यांचा उलगडा केला आहे। या कारवाईत 1 लाखहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तरोडी खुर्द येथील लंकेश नेवारे यांनी 21 मे रोजी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। गजानन मंदिरासमोरून त्यांच्या भावाची दुचाकी चोरीला गेल्याची ही घटना होती। तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तपासादरम्यान 1 जून रोजी सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली की नरसाळा गावातील पाण्याच्या टाकीजवळ 2 जण चोरीची दुचाकी विकण्याच्या तयारीत आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शोएब उर्फ शोभू असलम खान आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं। चौकशीत दोघांनी वाहन चोरीची कबुली दिली। पुढील तपासात त्यांच्या विरोधात 3 दुचाकी चोरी, 1 घरफोडी आणि 1 जबरी चोरी अशा एकूण 5 गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी त्यांच्या निशाणदेहीवर 3 दुचाकी जप्त केल्या असून सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल मिळून एकूण 1,67,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। त्यांच्याकडनं आपले 5 गुन्हे डिटेक्ट झालेले आहे। 3 वाहन चोरी आणि 2 चोरीचे, तर अशा 1,67,000 रुपयाचा मुद्देमाल आपल्या DB टीमनी जप्त केलेला आहे। आणि ज्यांच्याकडनं जे आरोपी आपल्याला मिळालेले आहे त्यात एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एक मुख्य आरोपी आहे। त्याचं नाव आहे शोएब असलम खान, वय 19 वर्ष, राहणार न्यू मागीनगर, देसा पॉवर हाऊस मागे, पोलीस स्टेशन हुडकेश्वर। याला आपण ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे आणि आता त्याचा PCR आपण घेत आहोत।